हॅलो फ्रेंड, मनीषा रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे मसाला कैरी। त्यासाठी आपण राजापुरी कैरी घेतली, ती स्वच्छ पाण्यात धुवून अर्धा तास आपण ठेवली होती। सर्व चीक वगैरे आपण स्वच्छ पुसून काढलेला आहे। स्वच्छ कैरी झालेली आहे। आता आपण कैरीचे काप करून घेणार आहोत। प्रथम आपण कैरीच्या साली काढून घेऊ। तुम्हाला साली नको असतील तर तुम्ही म्हणजे साली हव्या असतील तर तुम्ही साली ठेवू शकतात, पण ते तोंडाला चवीला एवढं खास नाही लागत, त्याच्यासाठी साली आपण काढूनच घेणार आहोत। ही कैरी वाळवून छान आपण वर्षभर साठवून ठेवू शकतो। आपल्याला पित्ताचा त्रास झाला किंवा मळमळ झाली, पोटात दुखतं किंवा ताप आलाय, तोंडाला चव नसेल, त्यावेळेस ही कैरी आपण मुखवास म्हणून सुद्धा खाऊ शकतो। अपचनचा त्रास असेल त्यावेळेस हे खाऊ शकतो। याचे आपल्याला चांगले बेनिफिट्स मिळतात आणि ही वर्षभर आपण एकदा करून ठेवली तर वर्षभर आपण वाळवून छान बरणीत भरून ठेवू शकतो। तर तुम्ही ही कैरी अशी करून ठेवा। आता आपण हे सगळं सालं काढून हिचे बारीक काप करून घेणार आहोत। हे आपण असे या कैऱ्यांचे बारीक उभे काप करून घेणार आहोत। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही छोटे मोठे काप करू शकता। बारीक काप केले तर ते वाळायला सुद्धा सोपे होतात आणि उन्हात लवकर वाळतात। आपण हे असे बारीक काप करून घेणार आहोत। आपण आता कैरीचे बारीक काप करून घेतलेले आहे। त्यामध्ये आपण टाकणार आहे प्रथम मीठ। या ठिकाणी आपण काळं मीठ टाकणार आहोत। काळं मीठ आपल्याला पाचक असतं शरीराला, त्यामुळे चव पण छान लागते। आणि हे आपलं साधा मीठ टाकणार आहे। साधारण वाळवण्याच्या प्रकारात मीठ हे थोडं जास्तच लागतं। त्यानंतर आपण टाकणार आहोत हळद आणि जिरा आणि मिऱ्याची पावडर एकत्र भाजून मी करून घेतलेली आहे, ती टाकणार आहे। जिरं हे उष्णता शरीरातली शोषून घेतं आणि त्यामुळे उन्हाळ्याच्या याच्यामध्ये आपण जिरा पावडर यूज करत। हिंग हे पाचक असतं। आपलं पोटदुखी वगैरे असेल, पित्ताचा त्रास असेल तर आपण हिंग घेतो, हिंगाचं पाणी पितो, त्यामुळे आपण हिंग टाकणार। आणि त्यानंतर आपण टाकणार आहे 1 चमचा लाल तिखट, त्यामुळे आपल्या कैरीला छान कलर येणार आहे। आणि 1 चमचा पिठी साखर टाकणार। आपली कैरी गोड असेल किंवा आंबट असेल त्यासाठी आपण त्या हिशोबाने आपण पिठी साखर टाकायची आहे, पण पिठी साखरेमुळे चव छान लागेल गोड आंबट। आता हे आपण छान मिक्स करून घेणार आहोत। आपण कैरीला छान असं तिखट मीठ लावून घेतलेलं आहे। थोडं पाणी सुटलेलं आहे कैरीला मिठामुळे। आता आपण हे असं प्लेटवर छान असं पसरून ठेवूया। एकावर एक ठेवायचं नाही आहे, त्यामुळे कैऱ्या सुकणार नाही, ओलसरच राहते। शक्यतो स्टीलच्या याच्या ताटात नाही ठेवायचे आहे। स्टीलच्या ताटात कैरी किंवा आंबट पदार्थ ठेवू नये। एकतर ग्लासच्या डिशमध्ये ठेवा किंवा ह्या अशा डिशमध्ये ठेवू शकता तुम्ही। हे असं आपण लावून घेणार आहोत लांब लांब थोडं अंतरावर।
आणि ह्या सावलीत आता फॅन खाली वाळत ठेवणार आहे. आणि कारण ते ओलसर आहे त्याच्यामुळे त्याच्यावर धूळ वगैरे उन्हात ठेवायचे नाही, धूळ वगैरे त्याच्यावर बसू शकते. तर फॅन खालीच आपण वाळवायचे आहे. नंतर दुपारच्या थोड्याशा उन्हात त्याच्यावर पातळ कपडा घालून आपण ते उन्हात ठेवू शकतो. दोन चार दिवस अशा वाळतील आणि मग ते आपण मसाल्याच्या कैऱ्या बरणीत भरून ठेवू शकतो. हे बघा आपण असं हे कैरी अशा डिशमध्ये ठेवलेले आहे. त्या वाळवून फॅन खाली वाळवून मग नंतर कापड घालून उन्हात वाळत ठेवायचं आहे त्याच्यावर कापड, जेणेकरून त्याच्यावर धूळ नाही बसणार. असे आपण 3 डिशमध्ये कैऱ्या पसरून ठेवलेल्या आहेत. आपला आता कैरी मसाला रेडी आहे. बघा तुम्ही असं छान मी 4-5 दिवस खिडकीत ऊन येत होतं तिथे अशा वाळवल्या आहे. हाताला पण आपल्या मसाला लागत नाही आहे, छान वाळले आहे. हे सगळं आपण आपल्याला तोंडाला चव नसते किंवा अपचन ॲसिडिटीचा त्रास यासाठी आपण प्रवासात यासाठी आपण हा मसाला कैरी वापरू शकतो. आता हे आपण काचेच्या बरणीत भरून घेणार आहोत. कोरडी काचेची बरणी करायची आणि भरून घेणार आहोत. घेतली आहे आणि भरून घेणार आहोत. हा आपण वर्षभर साठवणीसाठी असा मसाला कैरी मसाला करून ठेवू शकतो. तुम्हाला रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. अशाच नवीन रेसिपी सोबत आपण पुन्हा भेटू. थँक्यू. हे बघा.